हाय कर. हाय म्हणा. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा. मी निघालो आता मंदिरामध्ये. तर आज गुरुपौर्णिमेचे सर्व व्हिडिओ तयार करणार आहे. हां, हाय कर त्याला. हाय कर. हाय म्हण. हाय हाय कर एकदा. हाय कर. हाय कर एकदा. हाय कर. हाय कर. हां, चालतंय. चला. तर मित्रांनो, मी आता आश्रमामध्ये आलेलो आहे. इथे आजींची सकाळी सकाळी स्वच्छता चालू आहे. आणि हा आमचा खंड्या. हा मी आल्यानंतर इथं माझ्याजवळ आल्याशिवाय राहतच नाही कधी. तर आता या ठिकाणी आपल्याला पूजन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुझ्या नामाचा गजर करू दत्ता माझा धार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, औदुंबराच्या सावलीत तुझे जीवन दिसती रे. भक्तांच्या प्रत्येक श्वासात तुझे नाम वसती रे. दुःख हरावे प्रेमाने, करुणेचा सागर तू. हात धरूनी चालविस जीवनाचा खरा गुरु तू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुझ्या कृपेने उजळते माझे सारे संसार. अहंकार सारे सोडून प्रेमाचा दीप लावून, दीन दुबळ्यांच्या सेवेमध्ये तुझे रूपच पाहू. सत्य दया आणि क्षमा हा तुझा अमृत संदेश. तुझ्या नामाचा जप करता मिटती मनातील क्लेश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भक्तांच्या करी नांदणारा दत्त प्रभू दिगंबरा. त्रिमूर्तीचा दिव्य अवतार, ज्ञानाचा अखंड झरा. संकट सारे दूर करणारा तूच जीवनाचा तारा. श्रद्धा आणि सबुरी घेऊन तुझ्या दारी आलो आज. कृपा दृष्टीचा वर्षाव करू, पूर्ण होवो माझा साज. नाम तुझे ओठी राहो, सेवा राहो हाती. प्रेम फुलो प्रत्येक मनी,
शांती राहो नाती जन्मोजन्मी लाभो मज तुझ्या चरणांचा सहवास दत्ता तूच माझा श्वास तूच माझा विश्वास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवघे जीवन तुझ्या चरणी ठेवितो मी सारा जय गुरुदंबरा जय गुरुदत्ता श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्ता तुझ्या चरणी ठेविले सारे स्वप्न माझे तुझ्या कृपेने उजळून गेले जीवन सारे माझे तूच माझा श्वासन तूच माझा विश्वास तुझ्या नामात सापडला मला आनंदाचा सुवास मंद वाऱ्यात तुझेच नाव गुंजते औदुंबराच्या सावली खाली मन शांत होऊन बसते लोभ मोह सारे विसरून प्रेमाची वाट धरावी दत्त गुरूच्या कृपेने प्रत्येक जीव सुखी व्हावा दत्ता तुझ्या चरणी ठेविले सारे स्वप्न माझे तुझ्या कृपेने उजळून गेले जीवन सारे माझे अंधारलेल्या वाटेवरती तूच दीप बनून येशील थकलेल्या या भक्ताला प्रेमाने कवेत घेशील सत्य दया आणि सेवेमध्ये तुझीच पूजा घडते ज्याच्या अंतरी प्रेम असते तिथे
मध्येच तुझी मूर्ती फुलते, दुःखाच्या त्या क्षणामध्ये धीर तुझाच मिळतो, भक्तीच्या प्रत्येक अश्रूमध्ये तुझाच स्पर्श असतो. माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तुझेच नाम राहो, जन्मोजन्मी दत्त गुरूंचा चरण संग लाभो. तुझ्या कृपेची सावली माझ्या जीवनावर राहो, प्रेम शांती आणि सद्बुद्धी प्रत्येक हृदयात नांदो. जय दत्त जय गुरुदेव अशीच राहो साथ, तुझ्या नामाने उजळत राहो माझ्या जीवनाची तर मित्रांनो, आपली आज गुरुपौर्णिमेची दत्त महाराजांची सेवा झालेली, पूजन झालेलं आहे. तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराय नमः. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आश्रमामध्ये दत्त नाम यज्ञ चालू आहे आणि हे सकाळी सकाळी आपली गुरुपौर्णिमेची तयारी पण चालू आहे. तर या ठिकाणी आपले सद्गुरू शिवदत्त महाराजांचे पूजन दर्शन होणार आहे. तर इथं अतिशय सुंदर असं आकर्षक डेकोरेशन केलेले आहे. या ठिकाणी पालखी निघणार आहे, त्या पालखीची तयारीचे काम चालू आहे. आता या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरण पादुकांवरती अभिषेक होणार होता. अभिषेक झाल्यानंतर इथं होम पूर्णाहुती चालू आहे. लोक दर्शनासाठी भक्तगण आलेले. मंदिरामध्ये सर्व शिष्यगण सुद्धा उपस्थित झाले होते सेवेसाठी. सांगितलं होतं पण पाण्याचे असतील तर म्हणून काय झालं घेऊन यायचे आपण तिकून जायचं का दर्शन घेऊन जाऊन द्यायला आहे का जागा तिकून त्या साईड
यज्ञ आहुती झाल्यानंतर या ठिकाणी सद्गुरूंचे चरण पूजन होणार होते. गुरुपूजनाची तयारीही झाली होती. तर त्यानंतर पालखीच्या मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरसुद्धाही सजवण्यात आला होता आणि समोरच एक आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं. तसेच दत्त भक्तही दर्शनासाठी येत होते. शिष्य मंडळी हे आपले सद्गुरूंच्या दर्शनासाठी आलेले होते. त्यानंतर आरती होणार होती. आरती झाल्यानंतर महाप्रसादही होणार होता. तर आपली संपूर्ण आरती आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती होती, पाहू शकता तुम्ही. माता पिता होणे तारी सागरा आता मागणे आहे दत्तदासांचे अखंड गौडो दर्शन तुमच्या चरणाचे माऊली रे सद्गुरु माऊली रे वाटेकडे नेत्र लावणी वाट निभाये तिच्या दूरतेने दिला निरोप सद्गुरु दिला निरोप तोची तारक माझा माय बाप येसला पितांबर भस्म कपाळा सद्गुरु भस्म कपाळा शांतीचा सागर गळा दर्शना तुमचे अम्मा वाटे दीपावली दत्तदास नारायणदास आरती वाळो एकच निश्चय भाव सद्गुरु तुमच्या टाया कृपा दृष्टी पाये माझे सद्गुरुराया सद्गुरु माऊली रे वाटेकडे नेत्र लावणी वाटी पाहे मंदिर चरणान गळान पायन रूप तुझे अलिंगनानंत पूज पाये तमेव माता पिता तमेव विद्या तमेव सर्वं मम देवदेव. तर सर्व भक्तगणांनी आरती घेतली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद चालू झालेला. तर शिष्य परिवार भक्तगण यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंची स्वामी सद्गुरू श्री दत्त महाराजांचे चरण पादुकांवरती अभिषेक चालू झालेला. शिष्य परिवार आपल्या सद्गुरूंच्या चरणांवरती मंत्रघोषाने चरण अमृताभिषेक चालू असलेला. मोठ्या भावभक्तीने सद्गुरूंच्या चरणांवरती त्यांनी अभिषेक केला. मंत्रघोष चालूच होता. ओम नवदुर्गाय नमो नमः. माता पार्वती देवी पिता देवो महेश्वरा भगवान शिवभक्तांना ओम धर्मवते हर्षवते वाग्मी ज्ञानोतिनी कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमोस्तुते. ओम शिवशक्तीच विद्महे मार्तंड भैरवाय धीमहि तन्नो बन्धारे प्रचोदयात्. ओम अनंतं वासुकिं शेषं पद्माभञ्जकम्बलं शक्तबालं धृतराष्ट्रं च रक्षकं कान्यावतां एतान्यो नामानि नागानानि नास्ति सर्वत्र विजय वेदास्ति ओम गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्म विद्या ब्रह्मौली श्री संध्या मित्रेणी अर्धमात्राचिदानंदा भवनाशी वेदज्ञान मंजरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ह्रीं हनुमते तगाय. ओम हनुमन्ता भगवन्ता
व्यापारांगी पृथ्वी शांती सर्वारिष्ट शांत बंधु ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 हे पाणी आहे ना याचे हे कसं गरम पाणी हे पाणी काय सांगतो नको बाकीचे हार जरी आले ना घालायचे लगेच हा तुळशीचा पहिल्यांदा तुळशीचा घालून मग पहिला बसू दे ऐका ना वर बसू पहिलं बाबा ऐका ना तो बेल काढून घ्यायचा इकडे यावं इकडे यावं व्यवस्थित
सभा मंडपामध्ये भजनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. तसंच आम्ही सर्वांनी सद्गुरूंचं दर्शन घेतलं. त्यानंतर महाप्रसादही चालू झाला होता. तर आम्ही शिष्यमंडळींनी महाप्रसादही सेवन केला. भजनही चालू होतेच. लहान लहान मुलंसुद्धा या उत्सवाचा आनंद घेत होते. त्यांची ही सेवा अप्रतिम होती. चला पुढे इकडे या, इकडे हो दादा मित्रांनो, आता सद्गुरू पालखीबरोबर ग्रामप्रदक्षिणासाठी निघणार होते. तर ते गजर चालू होता. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आरती चालू होती. त्या आरतीच्या वेळेला पादुकांची पालखीमध्ये स्थापना होऊन ग्रामप्रदक्षिणासाठी सद्गुरू आणि पालखी जाणार होती. तर आता सद्गुरू निघण्याच्या तयारीत होते. मित्रांनो, आपली पालखी जी आहे ना, ती ग्रामप्रदक्षिणेसाठी निघण्यासाठी मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषात निघालेली आहे. व ही पालखी आता ह्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून ट्रॅक्टरमधनं ही पालखीची मिरवणूक आपल्या ग्रामप्रदक्षिणेसाठी चाललेली आहे.
तर मित्रांनो, आपली पालखी जी आहे ना ती आता ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा आपल्या आश्रमात आलेली आहे. तर आता ही पालखी आश्रमामध्ये प्रदक्षिणा, मंदिरामध्ये प्रदक्षिणा होणार आहे. 5 प्रदक्षिणा होत असतात ते. तर या ठिकाणी 5 प्रदक्षिणा होऊन पालखीची सांगता होणार आहे. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
महाराज ग्राम प्रदक्षिणासाठी पालखीतून गेले होते, तर ते आता स्वस्थानावर वाजत गाजत शंखध्वनी फुलांच्या पायघड्यांवरती आता ते विश्रांतीसाठी पुन्हा आपल्या स्वस्थानावरती येत आहेत आणि त्यांची आपल्या स्वस्थानावरती विराजमान केलं. त्यानंतर मंदिरामधील आरतीनंतर भोजन महाप्रसाद देण्यासाठी भक्तगण शिष्यगण गेलेले होते. आता या ठिकाणी महाप्रसाद चालू होता. तर मित्रांनो, आपल्या दत्त महाराजांची विश्रांतीची वेळ झालेली आहे. आता आम्ही शिष्यगणांनी सर्व आरती वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद घेतला. तर आमचा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी आपला व्लॉग संपत आहे. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा.